हॅलो, वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ. चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक यू. हॅलो, गुड मॉर्निंग. आज 14 डिसेंबर आहे आणि सकाळचे 6:50 वाजलेत. आज आम्ही थोडंसं उशिरा उठलोय कारण काल आम्ही वेरूळची लेणी केली, पुन्हा घृष्णेश्वर मंदिर गेलं, दर्शन घेतलं घृष्णेश्वराचं. त्याच्यानंतर वेरूळची लेणी केली. त्याच्या आधी सकाळी साईबाबा शिर्डीमध्ये आम्ही दर्शन घेतलं. सो काल असं आम्ही 3 ठिकाणं आम्ही काल कंप्लीट केली. काल होतं 13 डिसेंबर. 12 डिसेंबरला आम्ही निघालो आणि 12 डिसेंबरमध्ये थोडं आम्ही रिलॅक्स केलं पूर्णपणे आणि रात्री शिर्डीचा परिसर आम्ही फिरलो. तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल. आणि आज आम्ही खुलदाबादमध्ये आहोत. वेरूळच्या थोडंसं पुढे आलो कारण याचा पुढचा डेस्टिनेशन आमचं याच पट्ट्याला आहे. आणि ह्यावेळी आम्ही मराठवाडा करतोय, पूर्ण विदर्भ साईड. आम्ही कधी केली नाहीये ह्या साईडला, आम्ही कधी टूर स्वतः आम्ही रोड ट्रिप केली नाही म्हणून. आणि काल थोड्या अडचणी आल्या. लेणी बघून आम्ही बाहेर पडलो हॉटेलच्या शोधात. तर हॉटेल आम्हाला पुढे माहित होतं आहेत ते, पण तिथे आम्हाला काही पटले नाहीत त्यांचे रेट्स वगैरे, म्हणून आम्ही अजून पुढे जायचं ठरवलं. पण तिथल्याच एका माणसाने आम्हाला सांगितलं की तुमचे ब्रेक लाईट्स ऑन आहेत, तर ते बघा जरा म्हणून. तर बघितलं तर खरंच गाडी बंद असताना ब्रेक लाईट्स ऑन होते. ब्रेक लाईट्स ऑन म्हणजे बॅटरी पूर्ण ड्रेन होणार आणि आम्हाला नेक्स्ट डे पुढचा प्रवास होता. त्याच्यामुळे आधी आम्ही ठरवलं हॉटेलच्या ऐवजी आपण हे आधी सॉल्व्ह करूया प्रॉब्लेम. नंतर आम्हाला तिथल्या काही लोकांनी सांगितलं की तिथे पुढे गॅरेज आहेत खुलताबादमध्ये. आणि पुढे मग आम्ही चालत राहिलो. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला गॅरेज सापडलं आणि तिथल्या 2 व्यक्तींनी आम्हाला 10 मिनिटात आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला. ती ब्रेकची जी वायर बाहेर आलेली ती अलाइन केली आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर असे प्रॉब्लेम्स येत असतात आपल्या प्रवासामध्ये. थोडं धस्स होतं काळजात, पण एक एक्सपिरियन्स देऊन जातात आपल्याला छान. गाडीची सर्व्हिसिंग झाली होती तरीही असं झालं, पण शेवट गोड झाला. आम्ही नंतर तुमच्याशी शेअर करेन. कारण रोड ट्रिप कुठलाच प्रवास हा सोपा नसतो. काही ना काहीतरी अडचणी येत असतात आणि सोल्युशन पण आपल्याला मिळत असतं देवाच्या आशीर्वादाने. सो आज आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार ते सांगते तुम्हाला नंतर, ओके. पण माझं सकाळचं रुटीन काय असतं, जेव्हा आम्ही येतो बाहेर राहायला तेव्हा सकाळी आधी गरम पाणी, कारण इथे थंडी खूप आहे, 13 डिग्री आहे आणि आपण मुंबईच्या माणसांना एवढ्या थंडीची सवय नसते. सो दाखवते तुम्हाला. असं मी आता गरम पाणी करून पिते. सकाळी माझा घसा खराब होता तर मी कषाय नेहमी कॅरी करते माझ्यावर. कषायची रेसिपी आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेली आहे. तर ते कषाय प्यायले ना मी, इट्स लाईक काढाच. तो काढा आहे, त्याच्यामध्ये सगळं असतं. तर त्याच्यामुळे माझा घसा ना एकदम ओपन झाला. खूप छान वाटते मला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकण्याची गरज नाही. साखर नाही, गुळ नाही टाकला, दूध नाही टाकलं तरी तो काढा म्हणून आपण पिऊ शकतो. आणि माझं इरिटेशन होतं थोडंसं, आपल्याला गिळायला त्रास होतो ना तसं, ते लगेच क्लिअर झालं. थोडीशी झोप घेतली अर्ध्या तासाची. आणि ओके, आता तुम्हाला मी नंतर भेटते जेव्हा मी रूम मधून चेकआउट करू. आता मी खुलदाबादमध्ये राहतोय. 1 नाईट स्टे होता इथे. आणि आता पुढे आम्ही जाऊन कुठे जातोय ते तुम्हाला मी सांगेनच. चला तर मग, बाय फॉर नाव. आता मी आमच्या खुलदाबाद मधल्या हॉटेलच्या रूम मधून चेकआउट करतोय. तर सकाळचे 8 वाजले जवळपास. आणि आता आम्ही चाललोय, इथे भद्र मारुतीचं फेमस एक मंदिर आहे, सो त्याच्या दर्शनाला चाललोय. माहीत नव्हतं आधी आम्हाला, पण नंतर सकाळी ना हनुमान चालीसाचा आवाज येत होता. नंतर बघितलं आजूबाजूला काय कुठलं मंदिर आहे, तर ते भद्र मारुतीचं मंदिर होतं. सो आता आम्ही तिथे चाललोय. चला तर. सो हे जे मागे दिसतंय ना, इथे आम्ही स्टे घेतलेला खुलदाबाद मध्ये. हॉटेल विराज म्हणून आहे. सो हा इथे स्टे होता आमचा. चांगला स्टे आहे. आणि याच्या किती किलोमीटर संदीप? भद्र मारुतीचं मंदिर 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे बघा,
हॉटेल विराज अँड लॉजिंग. क्लॅरिटी छान आहे, आज मस्त वातावरण आहे, म्हणून आम्ही प्रिफर करतो नेहमी या दिवसांमध्ये. डिसेंबर इज द बेस्ट सीझन, विंटर सीझन. डिसेंबर ते मला वाटतं जानेवारी पर्यंत असते, फेब्रुवारी पर्यंत थंडी. नवसाला पावणारा असा हा भद्र मारुती आहे. त्याच्या दर्शनाला श्रावणात खूप गर्दी असते असं म्हणतात. मी पण पहिल्यांदाच जाते तिथे. बघूया काय आख्यायिका आहे ते पण आपल्याला समजेलच पुढे, आणि मला समजेल की मी नक्की तुम्हाला व्हॉइस ओव्हर मध्ये तरी सांगेनच. ओके, चला तर मग भेटूया. ते बघा, हा कळस दिसतोय तो, आणि तिकडे फ्लॅग्स आहेत ना, ते भद्र मारुती मंदिर आहे. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्र मारुती संस्थान यासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्र मारुती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ 3 ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, दुसरं खुलताबाद आणि तिसरं मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबादचं मूळ नाव भद्रावती. खरं तर खुलताबादचं मूळ नाव भद्रावती रत्नापूर म्हणून देखील खुलताबादला ओळखलं जात होतं. येथे असलेलं हनुमानाचं प्राचीन मंदिर, शयनावस्थेत असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमानाचं मंदिर. वेरूळच्या प्रसिद्ध लेण्यांपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचं स्थान आणि नवसाला पावणारा मारुती म्हणून भद्र मारुतीची ओळख आहे. आत्ताच आमचं भद्रमारुतीचं दर्शन झालं, अतिशय छान दर्शन झालंय. ओके, तिथे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळं आहे, हे लाईन्स वेगळे आहेत, तिथे जाऊ शकतो आपण. इथे जर आम्ही गुळाचा चहा पितो. साधारण 9 वाजता आमचं दर्शन झालं भद्रमारुतीचं. अजिबात क्यू वगैरे नव्हती. आणि आता आम्ही चाललोय अजिंठा लेणीच्या दिशेने. काल आम्हाला अजिंठा लेणी करता नाही आली, कारण अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी या ज्याच्यामध्ये जर आपल्याला डिस्टन्स बघायचं झालं तर बाय रोड आपल्याला ते 2 तासांच्या अंतरावर आहे, आणि ते त्या दिवशी ते शक्यच नाहीये. सो त्यासाठी आम्ही नेक्स्ट डे ठेवलेला, आणि तसंच आपण आता मार्गक्रमण करतोय त्याच्या दिशेने. चला तर मग भेटते मी आता तुम्हाला नंतर. खूप शोधल्यानंतर आम्हाला इथे प्युअर व्हेज नाश्त्यासाठी एक ठिकाण मिळालंय, श्री स्वामी समर्थ म्हणून.
सो आता मी नाश्ता करून घेतो आणि मग अजिंठा लेणीला खूप फिरावं लागेल, सो ते व्यवस्थित फिरता यावं म्हणून आधीच नाश्ता करून नंतर मग आम्ही फिरून घेतो. चला.